नमस्ते मैत्रिणींनो, तुमची पण ओटीपोटाची चरबी वाढलेली असेल आणि तुम्हाला ती कमी करायची असेल, तर मी माझी पोटाची आणि ओटीपोटाची चरबी कमी करण्यासाठी ज्या 6 एक्सरसाइज करते, त्या तुम्ही घरी नक्की करा. तुम्हाला नक्कीच फरक पडणार आहे. तर तुम्ही ह्या एक्सरसाइज रोज केल्यानंतर तुम्हाला 1 ते 2 महिन्यामध्ये छान फरक पडणार आहे. तर मैत्रिणींनो, ही आहे पहिली एक्सरसाइज. आपलं जे दोन्ही पाय आहेत पाठीमागे पर्वतासनामध्ये उभं राहायचं आहे आणि त्याच्यानंतर एक पाय आपल्या तळहाताजवळ आणून ठेवायचा आहे पुढे आणि परत मागे घ्यायचा आहे. याच्यामुळे आपली पोटाची चरबी छान दाबली जाते. त्याच्यानंतर मांड्यांची आणि पोटाची चरबी पण कमी होते. तर तुम्ही ही एक्सरसाइज नक्की करा. तर 15-15चे 2 सेट करायचे आहेत आणि तुमचं जसं काउंटिंग हळू वाढेल, शरीराचं स्ट्रेचिंग वाढेल, तसं-तसं तुम्ही एक्सरसाइज करायला सुरुवात करायची आहे. त्याच्यानंतर ही एक्सरसाइज झाल्यानंतर थोडा वेळ थांबायचं आहे, मोठा श्वास घ्यायचा आहे. त्याच्यानंतर फुंकर सोडून द्यायचे कारण की दम लागतो. तर इथे काही क्रंचेस वगैरे करायची गरज नाही आहे आपल्याला आणि ह्या एक्सरसाइज खूप छान होतात आणि पोटाची चरबी कमी व्हायला पण मदत होते. तर तुम्ही नक्की करा आणि त्याच्यानंतर हेल्दी डाएट पण फॉलो करा तुम्ही कारण की पोटाची चरबी जर कमी करायची असेल, तर आपला आहार पण नियंत्रणात असला पाहिजे आणि सात्विक आहार घेतला पाहिजे. तर तुम्ही जे डाएट आहे ते हेल्दी फॉलो करा म्हणजे तुमचं पोटाची चरबी कमी व्हायला मदत होणार आहे. तसंच वजन पण कमी व्हायला मदत होणार आहे. त्याच्यानंतर एक पाय पुढे मागे घेऊन अशा पद्धतीने मी जंप करते बघा. तर सुरुवातीला तुम्ही हळू-हळूच घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर हळू अशा पद्धतीने जंपिंगमध्ये गुडघा पुढे घेऊन पाठीमागे पाय घ्यायचा आहे आणि एकदम हळू रिलॅक्समध्ये दोन्ही गुडघे टेकून अशा पद्धतीने बसायचं आहे आपल्या वज्रासनामध्ये. त्याच्यामुळे एक्सरसाइज करताना फक्त सुरुवात हळू करा. मला सवय आहे त्याच्यामुळे मी एक्सरसाइज फास्ट करते.